अंगना पधारानी मोरी शारदा भवानी अंगना पधारो महारानी ओ शारदा भवानी मोरी शारदा भवानी ओ शेरवानी ओ शेरवानी बिगड़े बना दे चलो दीदी आई डूब चलो दीदी आई डूब चलो भगत हो आरती माई तो ही मेरिया करे भगत हो आरती माई बोल साचे दरबार की या प्रकारे सर्व देवी देवता भगवतीचा प्रार्थना करायला लागली निद्रा देवी, कारण भगवान विष्णू निद्रिस्त आहेत. त्यांना उठवण्याकरता काय त्यांच्या ठिकाणी सुप्त रूपाने असलेली जी जगदंबा आहे त्या जगदंबेची प्रार्थना करू लागले. देवी त्वमस्त जगता किल कारणं हि ज्ञातं मया सकल देव वेदोची रम्यम. सर्व देवी देवता स्तुती करायला लागली. जगदंबा प्रसन्न झाली आणि जगदंबेच्या माध्यमातून भगवान विष्णूच्या देहातून ती निद्रा देवी बाहेर पडली आणि भगवान विष्णूच्या तामसी शक्ती जी होती ती निघून गेली. आता ब्रह्मदेव म्हणू लागले, हे देवा, तुमच्या कानातील मळापासून या ठिकाणी 2 राक्षसांचा उदय झालेला आहे, मधु आणि कैटभ. त्यांचा संहार करायला पाहिजे. ते या ठिकाणी त्रास देत आहेत. देवा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे तुमचं ब्रीद आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे जर तुमचं ब्रीद असेल तर आता या दैत्यांचा कोण संहार करेल. विनंती करायला लागले. ब्रह्मदेवाच्या विनंतीला भगवान विष्णूंनी दुजोरा दिला आणि सांगितलं, मी त्यांचा संहार करेल. आणि भगवान विष्णू गरुडावर बसलेले आहेत आणि गरुडावर बसून त्या 2 राक्षसांबरोबर युद्ध करण्याकरता गेले. विश्रांत अशा प्रकारे युद्ध चालू आहे. आणि शेवटी विष्णूने सांगितलं, अरे मी एकटा, तुम्ही 2 जण आहे. ही रणनीती नाही. रणनीतीमध्ये एकाने एकाबरोबर युद्ध करायचं असतं. मी 2घांसोबत युद्ध कसं करू, तुम्ही एक जण या. ते एक जणाबरोबर भगवान युद्ध, गदा युद्ध झालं, मल्ल युद्ध झालं, धनुष्य युद्ध झालं. वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांचा प्रयोग व्हायला लागला. पर्जन्यास्त्र, वायुव्यास्त्र, अग्नेयास्त्र, गरुडास्त्र, ब्रह्मास्त्र आदी सर्व अस्त्रांचा त्या ठिकाणी एकमेकावर संहार व्हायला लागला. पण कोणीही त्या ठिकाणी हरत नाही. मल्लयुद्ध केले, कोणाचीच पाठ टेकत नाही, कोणीही त्या युद्धामध्ये हरत नाहीत. त्यावेळेला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्या राक्षसांना म्हणाले, हे दैत्यांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा काय पाहिजे तर. त्या राक्षसांनी सांगितलं, आम्ही कोणाजवळ भीक मागत नसतो म्हणे, तुला काय पाहिजे तेच बोल. भगवान विष्णू म्हणतात, तुम्हाला मला द्यायचं आहे का म्हणे, हां तुम्हाला द्यायचं आहे. खरंच तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात आणि मी तुमच्या युद्ध नैपुण्य जे आहे त्यावर मी प्रसन्न आहे. बोला काय देऊ, काय मागायचं आहे ते मागून घ्या. त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं, तुम्ही जर मला द्यायचं असेल तर तुम्ही माझ्या हाताने मरावे, माझ्या हाताने तुमचा वध व्हावा. आता मात्र 2घही भाऊ फसले. आता म्हणतात, अरे आपण शब्द तर देऊन चुकलो, ते द्यावं तर लागणारच आहे, म्हणजे हा आता आपल्याला मारणार. ठीक आहे म्हणे, तुम्ही मला वरदान मागितलं, दिलंय, पण आम्ही तुला दुसरं वरदान मागतो. बोला काय वरदान आहे. आम्हाला अशा ठिकाणी मारा ज्या ठिकाणी पाणी नसेल. आता युद्ध कुठं चालू आहे, पाण्यामध्ये चालू आहे. क्षीरसागरामध्ये युद्ध चालू आहे, त्या ठिकाणी सर्वीकडे पाण्यानं व्यापलेला भाग आहे. आणि अशा ठिकाणी भगवान विष्णूला म्हणतात की आम्हाला मारायचं असेल, वध करायचं असेल तर या ठिकाणी जलविरहित जागा असावी. भगवंताने सांगितलं, ठीक आहे. भगवंताने आपली जी मांडी आहे ती विस्तीर्ण केली.
आणि दोनही दैत्यांचा संहार त्या ठिकाणी आपल्या मांडीवर त्या ठिकाणी केलाय. दोघंही दैत्य मरू गेलेले. त्यापासून भगवंताचं नाव मधुसूदन अशा प्रकारे प्राप्त झालं. भगवान मधुसूदन झालेले आहेत. मधु आणि कैटभ या दोन राक्षसाचा वध भगवंताने भगवान विष्णूने जगदंबेच्या कृपेने केला. या प्रकारे दोघांचाही वध झाल्यानंतर सर्व देवी देवता आनंदित झाले. म्हणून नारद सांगू लागले, व्यासांना सांगतात की हे व्यासजी, अशा प्रकारची जी जगदंबा आहे, जी जगदंब देवी आहे, त्या देवीची तुम्ही उपासना करा. तुम्ही त्या देवी करता, त्या देवीची तपश्चर्या करा. त्या देवीच्या कृपेच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारची संतती होईल. सांगितल्याबरोबर नारदजी निघून गेले. नारदजी निघून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी भगवान वेदव्यासाचे आहेत ते तपश्चर्येला जातात आणि तपश्चर्या करण्याकरता बसलेले आहेत. मनामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा आहे आणि पुत्रप्राप्तीची इच्छा असताना आणि भगवान भवानीची उपासना करायला लागले. एक दिवस त्यांच्यासमोर एक धृताची नावाची अप्सरा गेली आणि तिला पाहिल्यानंतर हे काम विव्हळ झाले आणि महाराज या विषयाने सर्वाचा घात केलेला आहे. विषय हा सर्वांना घातक आहे. विषय हा कितीही मोठा साधू असला तरी त्याला तरी पावे बाधू संघष्टने. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पावे बाधू संघष्टने. कितीही मोठा साधू असू द्या, एखाद्या स्त्रीच्या संगतीला आला पतन झाल्याशिवाय राहत नाही महाराज, पतन झाल्याशिवाय. म्हणून आम्हाला आमच्या साधू संतांनी स्त्रीपासून सावध राहा अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे ना. आता त्या चिरंजीव पदामध्ये बघा, नको नको स्त्रियांचा संगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करती आघात पुरुषाचे. महाराज स्त्रियांचा एकांत नको, स्त्रियांचा परमार्थ नको, तर स्त्रियांची संगती नको. कितीतरी मोठमोठ्या लोकांची संगती या ठिकाणी स्त्रीच्या संगतीने त्यांच्या ठिकाणी बाध निर्माण झालाय. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काढा, म्हणून कंटाळा विषयाचा. महाराज मावडे ते बैसली कितीतरी मोठमोठ्या लोक त्या 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने, पण एका मेनकेने सर्वच्या सर्व भंग केली. महाराज या प्रकार अनेक 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 राक्षस अनेक साधू संतांना फक्त त्यांनी जे काही असे मोजके साधू आहेत की त्यांनी त्या गोष्टीवर विजय प्राप्त झाला. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आहेत. महाराज जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगऱ्यावर भगवंताचं भजन करण्याकरता जात. तुकोबाराय 3 ठिकाणी भजन करायचे, एक भंडारा, एक भामचंद्र आणि एक घोराडेश्वर. आपल्या इथं पहिल्या दिवशी जे कीर्तनकार आले होते ते घोराडेश्वर डोंगरावर राहणारे आणि त्या ठिकाणी तुकोबारायांच्या गाथेची उपासना करणारे होते. महाराज तुकोबाराय 3 ठिकाणी भगवंताचं भजन करायचं, अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये. कारण लोकांमध्ये भजन होऊ शकत नाही, घर प्रपंचामध्ये भजन होऊ शकत नाही, कोणाच्या संगतीमध्ये मनुष्य भजन करू शकत नाही. भजन करायला गेले 2 लोकांची संगती झाली का राहिलं भजन, गोष्टीच होतात. म्हणून तुकोबाराय भंडाऱ्यावर जायचे, भामचंद्रावर जायचे, घोराडेश्वरावर जायचे आणि काही देहूतली जी मंडळी होती त्यांचं पोट दुखायचं. महाराज लोकांचं असं आहे, कोणी काही चांगलं करायला लागलं का लोकांचं पोट दुखते. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना सांगितलं माझं भयानक पोट दुखत आहे. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, औषध दिले, इंजेक्शन दिलं, सलाईन दिलं, सर्व दिलं, पण याचं पोट काही कमी होईना. शेवटी डॉक्टरांना सांगितलं तुमचं पोट नेमकं दुखतं कशाने, काही शिळं पातं खाल्लं होतं का. म्हणे काहीच नाही, शेजाऱ्याने 3 मजली बिल्डिंग बांधली. पोट दुखण्याचं कारण. महाराज लोकांना कोणाचं चांगलं बघवलं जात नाही. कोणी कोणा चांगल्या कामाला लागलं असं सहन होत नाही. लोकांचा स्वभाव त्यांना पाय धरून मागे ओढणे, आपलेच आपल्याला 2 पाय धरतात आणि तोंडावर पडतात, ही परिस्थिती आहे. याकरता तुकोबाराय सांगतात कैसा हा लौकिक कदार राखावे ना पतित पावना नारायणा. जास्त म्हणजे कोणाच्या घरी गेलं तरी लोक बोलतच असतात. कोणाच्या घरी जा
काय हो रिकामाच फिरते, घेणं ना देणं, चहा भेटते, चहा नाश्ता भेटते आणि येते फिरते या घरचा त्या घरी, 20 गाव ते 30 गाव आणि भिकारी को 40 गाव. म्हणजे लोकांचा स्वभाव कसा असते. तर खूप बरं आहे भजन करायचे, 3 ठिकाणी भजन करण्याकरता जायचे, लोकांना सहन झालं नाही महाराज. एक गावामधली एक वेश्या होती, त्या वेश्येला बोलावलं आणि सांगितलं जा तू तुकोबारायांचं पतन कर, तुकोबारायांचं पतन करण्याकरता तू जा, तुला आम्ही पैसे देतो. आता ती वेश्याच महाराज ती तुकोबारायांकडे गेली, तुकोबारायांकडे काम कटाक्षाने हावभाव करायला लागली, तुकोबांच्या शरीराला स्पर्श करायला लागली. तुकोबाराय म्हणतात कोण आहेस तू. तिने सांगितलं हो मी याच देऊ या गावातलीच आहे. अहो मला तुमचा संघ आवडतो, मला तुमच्याशी भजन करायला आवडते, मला तुमच्याशी बोलायला आवडते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुकोबाराय म्हणू लागले अगं माझ्याशी काय, अगं देवाशी प्रेम कर. तिने सांगितलं देव घेऊ नाही, मला तुम्हीच पाहिजात तुकोबाराया, तुम्हीच पाहिजात तुकोबाराया, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात अगं जाई हो तू माते न करी सायास, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे, आम्ही विष्णुदास तैसे जाई हो तुम्हाते न करी सायास, जाई हो तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, 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 आम्ही विष्णुदास तैसे न. माते तू जा, आम्ही त्या पद्धतीचे नाही, आम्हाला परवियानारी माऊली समान, हे दिले नेमून ठाईचनी, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, नसावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दृष्टवतू. अशा प्रकारे बोलू नकोस. आणि तुला पाहिजेच असेल नवरा तर तुला देऊतले लोक काय कमी पडले, माझ्याकडे आली तू. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय थोडे, जन तुझं तुला काय कमी पडले देवगावामध्ये म्हणून तू माझ्याकडे आली. आणि महाराज ते तुकोबाराय होते. तुकोबाराय त्या पतनाला बडी पडले नाहीत, नाहीतर विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने, नारद चुकला चाडा भजनाचा, चंद्राला भगे पडली. अशा कितीतरी घटना झालेल्या आपल्याला दिसून येतात. एक अर्जुनाच्या बाबतीत कथा आहे, एक तुकोबारायांच्या बाबतीत कथा आहे, आणि एक स्वामी विवेकानंदाचे. हे तिघंजण कामाला बळी पडले नाहीत. तर सांगण्याकरता वेळ नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज 6 वाजतही आले. आज काय जेवण झालेलंच आहे बहुतेक सर्वांचं. वाजले 8 तरी चालते नाही का, चालते ना, 8 वाजले तर चालतात ना, तुम्हाला चालते पण मला नाही चालत ना. महाराज कामाने सर्वांचा नाश केलेला आहे. त्याकरता विषय त्या बृहस्पतीची पत्नी आहे तारा, त्या तारा सोबत त्या चंद्र जो आहे तो चंद्र रममान झाला होता. चंद्राला त्या बृहस्पतीने सांगितलं माझी पत्नी मला परत करून दे, पण तो द्यायला तयार नव्हता. शेवटी इंद्राला सांगितलं. ती गरोदर होती त्यावेळेला. बृहस्पतीपासून तिला दिवस गेलेले, त्या चंद्रापासून तिला दिवस गेलेले होते. तिला द्वैदित्यमान एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बुध. तो कोणाचा आहे म्हणून संभ्रम निर्माण झाला. बुधाचा की चंद्राचा आहे की गुरुचा आहे, बृहस्पतीचा आहे. त्यावेळेला तारेनं सांगितलं होतं की हा गुरुचा आहे तो बृहस्पती. म्हणजे काय विषयाने किती लोकांचं पतन केलं. सुदम्नाचं पतन झालेलं आहे. आधी सर्वांचं पतन या विषयामुळे होतो. त्या उर्वशीसाठी पुरुराजा जो आहे तो पुरुराजा उर्वशीसाठी वेळा झालेला दिसून येते. फार मोठं चरित्र आलेलं आहे.
म्हणजे सर्वांचा जो घात आहे तो घात विषयानेच केलेला आहे. आणि त्या व्यासांना ती धृताची नावाची अप्सरा दिसली आणि तिला तिचं ते सौंदर्य पाहून त्या ठिकाणी व्यासजी कामोन्मत्त झालेले आहेत आणि कामोन्मत्त त्यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या जो आवेश आहे, इंद्रियाचा जो आवेश आहे, विषयाचा जो आवेश आहे, मनाचा जो आवेश आहे तो आवरण्याचा प्रयत्न केला, पण महाराज आवरल्या गेला नाही. परिणाम असा झाला त्यांचं जे तेज आहे त्यांचं तेज त्या ठिकाणी अग्नीमध्ये पडलं. अग्नी म्हणजे जे मंथा आणि अग्नीच्या सहाय्याने यज्ञ पेटवत असतात त्यामध्ये अग्नीमध्ये त्यांचं तेज पडलं आणि त्या तेजापासून एक मुलगा निर्माण झाला. त्या मुलाचं नाव आहे शुकदेव. हे अयोनी संभव अशा प्रकारचे प्रगटलेले आहेत. आता भागवतामध्ये शुकदेवांच्या जन्माची कथा वेगळी आहे आणि या ठिकाणी वेगळी आली आणि मोठे मोठे व्हायला लागले. मोठे झाल्यानंतर आता साहजिकच बापाला काय वाटते, माझ्या मुलानं लग्न करावं, माझ्या मुलानं शिकावं. मायबापाला काय वाटत असते, माये बाप सांभाळी ती लोभाकार्याने पाडी ती. बरंच मायबापाला असं वाटते माझा मुलगा मोठा व्हावा, मोठा झाल्यानंतर त्याने शिकावं, शिकल्यानंतर नोकरीवर लागावं, त्याचं लग्न व्हावं आणि त्याच्या बायकोने मला झोके द्यावे. मायबापाला साहजिकच हेच वाटत असते ना. याचं लग्न झाल्यानंतर याच्या बायकोनं मला बंगईत बसल्यानंतर झोके द्यावे सासूला वाटते, पण ते किती झोके देते तिलाच माहीत. त्यांना असं वाटलं की माझ्या मुलानं लग्न करावं. त्यांनी सांगितलं बाबा लग्न कर, पण त्यांची या शुकदेवचे देवांची जी इच्छा होती ते लग्नाकडे मुळीच नव्हती. त्यांच्या ठिकाणी विरक्त वैराग्य प्राप्त झालं होतं. त्यांनी सांगितलं बाबा मी लग्न करणार नाही. अहो लग्नामुळे कोणाला सुख प्राप्त झालं हो लग्न केल्यानं, असं त्यांनी म्हटलं. शुकदेवजी म्हणतात लग्न केल्यानंतर त्या विषयाच्या संगतीने माणसाचं पतन होतं, पत्नीच्या संगतीने. त्यांनी सांगितलं नाही रे बाबा, पत्नी ही पतनात राहते, पत्नीची पतनापासून तारते, तिचं नाव पत्नी आहे. पत्नी कोणाला म्हणतात, जी पतनापासून तारते तिला पत्नी अशा प्रकारे म्हणतात. आणि मग त्याला नाईलाज झाला, ऐकायला तयार नाही. व्यासाने त्याला अनेक उपदेश केला की फार खरं पाहता बाबा रे, या संसारामध्येच परमार्थ करता येतो. असोने संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वगैरे, पण तरी ऐकायला तयार नाही. मग त्यांना एक उदाहरण सांगितलं, अरे जनक राजा आहेत, ते जनक राजा संसारामध्ये असून विरक्त आहेत, तुला सुद्धा त्यांच्याकडे जा आणि त्यांची स्थिती तू पाहू नये, म्हणजे तुला लक्षात येईल. त्यावेळेला ते शुकदेव जनकपुरीमध्ये जातात, मिथिला नगरीमध्ये जातात. मिथिला नगरीमध्ये गेल्यानंतर मिथिला नगरीतला जो दूत आहे तो विचारतो, तुम्ही कोण आहे, कुठून आलात? द्वारपाल म्हणाला. त्यावेळेला शुकदेव काहीच बोलत नाही. तो द्वारपाल म्हणतो, तुम्ही मुखी आहे की बहिरे? त्यावेळेला शुकदेवजी म्हणतात, अरे ज्या माणसाची, ज्या राजाची मी कीर्ती श्रवण करून आलो की या ठिकाणी विधेयी आहात, तो ब्रह्मनिष्ठ आहेत, मला तर ते काहीच दिसून येत नाही. त्या द्वारपालाने जनकराजांना निरोप पाठवला. जनकराजा त्या ठिकाणी स्वागता करता आले. त्यांना राणीवासामध्ये ठेवलं. हजारो शेकडो स्त्रियांच्या संगतीमध्ये शुकदेवजींना ठेवलं. त्या दिवशी त्या ठिकाणी शुकदेवजी असे अंग चोरून बसायला लागले. मग शुकदेवजींना त्यांनी उपदेश केला की बाबा, अरे संसारामध्ये राहणं बाधक नाही, संसार मनामध्ये ठेवणं बाधक आहे. कसं असावं संसारामध्ये? ज्या प्रकारे ते कमळाचं फूल असते, कमळाचं फूल कशामध्ये असते? कमळाचं फूल कुठं उगवते? चिखलामध्ये उगवते. पण त्यामध्ये चिखल असते का? कमळात चिखल असते का? नाही बाबा, त्यामध्ये चिखल नसते. पद्मपत्रमिवाभ्यसा, कोण्या प्रकारे संसार करावा? नाथ महाराज सांगतात संसार करत असताना कसा करावा? ज्या प्रकारे एखादा वाटसरू येते, वाटसरू आल्यानंतर तो आपल्या घरी येते आणि आल्यानंतर राहूनच जाते, असं होते का? नाही, दुसऱ्या दिवशी उठून जाते. किंवा आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात आणि पक्षी आल्यानंतर आपल्या अंगणामधले दाणे टिपतात आणि 4 महिने चातुर्मास करतात, असं होते का? नाही, ते दाना टिपला का लगेच निघून जातात. त्या प्रकारे संसारी असावं. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती,
पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी त्या प्रकारे संसारामध्ये असावं महाराज. संसारामध्ये असणं बाधा नाही, संसार मनामध्ये ठेवणं बाधा आहे खऱ्या अर्थाने महाराज. संसारामध्ये राहणे बाधा नाही. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस असावं संसारामध्ये, पण नसल्यासारखं असावं महाराज. असा उपदेश केला त्यांच्या ठिकाणी महाराज. विदेह अवस्था प्राप्त झाली शुकदेवजींच्या ठिकाणी आणि मग त्यांनी जनकजींना गुरु मानून पुढे पितरांची जी कन्या आहे पिवरी, त्या पिवरीबरोबर शुकदेवजींचा विवाह झाला आणि त्या पिवरीपासून शुकदेवजींना 3 मुलं झाले. 4 अशा प्रकारचे मुलं झाले. एका मुलाचं नाव कृष्ण, एका मुलाचं नाव गौरप्रभू, एका मुलाचं नाव भुरी आणि एका मुलाचं नाव आहे देवश्रुत. 4 मुलं त्यांना झालेली आहेत आणि कीर्ती नावाची मुलगी झाली. आणि पुढे भगवान शुकाचार्य विरक्त झालेले आहेत. त्यांनी व्यासजींकडून श्रीमद भागवताचा अभ्यास केलेला आहे आणि विरक्त होऊन भगवंताच्या स्थितीला प्राप्त झाले. अशा प्रकारचं चिंतन येते. मग मुलगा विरक्त झाला पाहिल्यानंतर शुकदेव व्यासजींच्या ठिकाणी आपल्या स्वकीय म्हणजेच पांडवांचं स्मरण झालं आणि ते हस्तिनापूरला निघून आले. या ठिकाणी श्रीदेवी भागवताचा प्रथम स्कंद पूर्ण झाला. दुसऱ्या स्कंदामध्ये प्रवेश करण्याआधी 2 मिनिटं नामचिंतन करूया आणि दुसऱ्या स्कंदाचा विचार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जय हो. सर्व मंगल
मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जयकारा या प्रकारे प्रथम स्कंद या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्कंदाला सुरुवात करतात. दुसऱ्या स्कंदामध्ये आणि महाराज भगवान सुतजी उच्च आसनावर बसलेले आहेत आणि भगवतीची कथा शौनकाजींना सांगत आहेत. सांगत असताना पांडवांना या व्यासांना पांडवांचं स्मरण झालं. कोण होते ते पांडव ते सांगण्याकरता या ठिकाणी इतिहास सांगायला लागले. प्राचीन काळी उपरिचर नावाचा एक राजा होऊन गेला. तो अंतकरणाने अत्यंत सात्विक होता, ऐश्वर्य संपन्न होता आणि ब्राह्मणांना मान देणारा होता. इंद्रसुद्धा त्यावर प्रसन्न झाला होता. अशा प्रकारे तो उपरिचर नावाचा राजा. आणि त्याला वसु हे नाव प्राप्त झालं होतं. तो संचार करत होता म्हणून त्याला उपरिचर नावाचा वसु या प्रकारचं नाव प्राप्त झालं होतं. त्याला महापराक्रमी एक अशा प्रकारची गिरिका नावाची पत्नी होती आणि त्या गिरिका पत्नीपासून त्याला महापराक्रमी असे 5 पुत्र त्याला झालेले आहेत. एक वेळेला ती गिरिका ऋतुष्णात झालेली होती. तिच्या अंतःकरणामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा झाली होती आणि हा आपल्या पतीची इच्छा पुरवण्याकरता पत्नीची इच्छा पुरवण्याकरता तिच्या महालामध्ये गेला. त्यावेळेला त्याच्या पित्याचा आदेश आला की तू शिकार करण्याकरता वनामध्ये जा. आता हा उपचरिचर शिकार करण्याकरता वनामध्ये गेला पण त्याचं लक्ष काही शिकारीमध्ये लागत नव्हतं. त्याच्या अंतःकरणामध्ये त्या पत्नीचं चिंतन चालू होतं. मला तिने बोलावलं, मी तिच्याकडे गेलो, मी परत आलो, अशा प्रकारचं ध्यान. आणि पत्नीचंही लक्ष पतीच्याचकडे होतं. ते आले ते गेले. आता दोघांचं एकमेकाचं नवीनच लग्न झाल्यानंतर मग काय पत्नीला पत्नीचं ध्यान असते, पतीला पत्नीचं, पत्नीला पतीचं. कुठे गेले ते बाहेर गेले. तुमच्याशिवाय मला करमत नाही, तुम्ही गेल्याशिवाय मला कोण आहे, नाही का? कारण ती कोणाकरता आली असते? ती काही सासू सासऱ्या करता, ननद देरा करता आली असते का? ती कोणाकरता आली असते? तिच्या पती करता आलेली असते. त्यामुळे तिला काही तिच्याही अंतःकरणामध्ये त्याच्या प्राप्तीची इच्छा आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तिच्या प्राप्तीची इच्छा, दोघांच्या अंतःकरणामध्ये हा भाव होता. आणि त्या माध्यमातून त्याचं तेज स्खलित झालं. ते त्याने एका द्रोणामध्ये ठेवलं आणि तो द्रोण एका सेन नावाच्या पक्षाला सांगितलं की तू हा माझ्या पत्नीपर्यंत पोहोचव. आता त्या पक्षाने तो द्रोण आपल्या तोंडामध्ये धरला आणि चोचीमध्ये धरला आणि निघाला. पण काय झालं, दुसऱ्या पक्षांना असं वाटलं काहीतरी खाद्यच आहे. दुसऱ्या पक्षांना वाटलं काहीतरी खाद्य आहे म्हणून सर्व पक्षांची झडप त्या क्षीण पक्षांवर लागली आणि योगायोगाने त्यातलं जे तेज आहे ते नदीमध्ये पडलं. त्या नदीच्या ठिकाणी महाराज एक अप्सरा, सौंदर्य संपन्न अप्सरा, ती आद्रिका नावाची अप्सरा, ती त्या ठिकाणी मासोळी होऊन पडलेली होती. त्या पाण्यामध्ये, त्या नदीमध्ये ती मासोळी होऊन पडली होती आणि तिने ते तेज गिळलं मासोळीने. ती मासोळी एका कोड्याने पकडली. घरी आल्यानंतर त्याने चिरल्यानंतर त्यामध्ये 2 बालक, एक मुलगा आणि एक मुलगी अशा प्रकारे त्याला दिसली. त्यापैकी जी मुलगी होती त्या मुलीचं नाव ठेवलं आहे मत्स्यगंधा आणि मुलाचं नाव ठेवलं आहे मत्स्य नरेश. तो मत्स्य देशाचा राजा झालेला आहे आणि ही मत्स्यगंधाची आहे. ही मत्स्यगंधा शांतनू राजाची पत्नी होऊन तिला चित्ररथ आणि विचित्रवीर नावाचे 2 पुत्र झाले. आता त्या संबंधातही या ठिकाणी कथा आली. ही मत्स्यगंधा थोडी मोठी झाली, पाहायला अत्यंत सुंदर होती. एक दिवस तिचे पिताश्री काहीतरी कामात होते म्हणून ती नौकेवर नाव चालवण्याकरता बसली. तेवढ्यात पाराशर ऋषी त्या ठिकाणी आले आणि पाराशराने सांगितलं मला नदीच्या गंगेच्या त्या पलीकडे जायचं आहे.
गंगेच्या त्या पलीकडे जायचं आहे म्हटल्यानंतर आता तिनं सांगितलं हो माझे पिताश्री येतील आणि नेतील तुम्हाला. नाही नाही मला आताच जायचं आहे. शेवटी त्या मत्स्यगंधेने नौका चालवली आणि नौका पाण्याच्या मधोमध गेली, गंगेच्या मधोमध गेली आणि यांना त्या स्त्रीचं त्या मत्स्यगंधेचं सौंदर्य दिसायला लागलं. आणि तिचं सौंदर्य दिसल्यानंतर ते काम विव्हळ झाले. त्यांनी सांगितलं की मला तुझ्याशी रत व्हायचं आहे. त्यांनी सांगितलं महाराज असं करू नका, माझं तारुण्य भंग होईल, माझं कौमार्य भंग होईल. त्यांनी सांगितलं तुझं कौमार्य भंग होणार नाही. ते सांगितलं हो दिवसाच्या वेळेला असे कर्म करणं व्यवस्थित नाही. त्यांनी रात्र निर्माण केली. अहो माझ्या पित्याला जर समजलं तर त्यांनी धुकं निर्माण केलं. अशा प्रकारे सर्व व्यवस्था केली आणि ते तिच्यासोबत रत झाले. ती गरोदर झाली. तिला सांगितलं तुला मुलगा होईल पण तुझं कौमार्य भंग होणार नाही. पुढे पराशर ऋषी निघून गेले आणि त्या मत्स्यगंधेला एक मुलगा झाला. त्याचा जन्म द्वीपामध्ये झाला म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं कृष्णद्वैपायन. तेच पुढे व्यास म्हणून प्रसिद्ध झाले. महाराज मोठ्यांनी केलेला व्यभिचार सुद्धा जगाच्या कल्याणाकरता कारणीभूत ठरतो. म्हणून मोठ्यांवर संशय घ्यायचा नसतो, शास्त्रावर कधी संशय घ्यायचा नाही. ज्ञानोबाराय सांगतात म्हणून संशय आवनी भोर अनेक पाप नाही थोर हा विनाशाशी वा गुर प्राणीयाशी. भगवद्गीता सांगते संशय आत्मा विनश्यती. संशयामुळे माणसाचा नाश होतो. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारुनी. पुराणामध्ये विचारावं कारण अर्थ लोपला पुराणी. घात केला शब्दज्ञानी विषय लोभी मने साधने बुडविली. अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महाराज व्यासजींचा जन्म झालेला आहे. आणि पुढे तीच मुलगी मत्स्यगंधा तिचं नाव सत्यवती अशा प्रकारे रूपांतरित झालं आणि ती शांतनू राजाला प्राप्त झाली. महाराज शांतनू नावाचे एक राजा महाभीष शांतनू राजाचं चरित्र सांगताना सांगतात की एक महाभीष नावाचा राजा होऊन गेला. त्याने 100 अश्वमेध यज्ञ केले आणि त्या माध्यमातून तो स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गंगा सुद्धा त्या ठिकाणी विराजमान होती. त्या गंगेच्या अंगावरचं वस्त्र हवेने उडालं आणि या महाभीष नावाचं लक्ष तिच्या त्या वस्त्रविरहित शरीरावर गेलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाने दोघांनाही शाप दिला, महाभीषाला आणि गंगेला. तुम्ही या ठिकाणी आणि मनुष्य योनी पावाल, मृत्यू लोकामध्ये जा आणि तुम्हाला मनुष्य योनी घ्यावी लागेल. महाभीषाने शापाचा स्वीकार केला आणि ठरवलं मी प्रदीप नावाच्या राजाचा मुलगा होऊनच जन्माला येईल. आणि इकडे गंगा जी आहे ती गंगा सुद्धा त्या गंगेच्या पृथ्वीवर यायला तयार झाली. गंगा त्या संबंधामध्ये चरित्र असं आलं आहे. वशिष्ठ ऋषीकडे नंदिनी नावाची गाय होती आणि ते नंदिनी नावाच्या गाईचं जे दूध आहे ते अत्यंत सुंदर होतं. त्याच्यामुळे अनेक रोग जे आहेत रोग दूर व्हायचे, संतती व्हायची. म्हणून वसूंनी त्या गाईला चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला वशिष्ठ ऋषीने त्या वसूंना शाप दिला की तुम्ही पृथ्वीवर अवतार घ्याल, पृथ्वीवर तुम्ही जन्म पावाल. आणि त्यांनी सांगितलं आम्ही जन्म घेऊ तर गंगेच्या उदरामध्ये जन्म घेऊ. महाराज तो महाभीष नावाचा प्रदीप नावाच्या राजाच्या घरी जन्माला आला. त्यांचं नाव शंतनू असं ठेवलेलं आहे. आणि शंतनू तारुण्यामध्ये आले. शंतनू तारुण्यामध्ये आल्यानंतर एक दिवस ते गंगेच्या काठावर गेले असताना त्यांना ही स्त्री दिसलेली आहे. गंगा जी आहे गंगेने स्त्रीमध्ये रूपांतर केलेलं होतं. सुंदर तिचं सौंदर्य पाहून तिच्यावर राजा शांतनू राजा तिच्यावर अभिलषित झाला आणि सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तिने अट घातली मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे पण तुम्ही माझ्या मनाने वागावं. मी कितीही चुकीची वागली तरी माझ्यासोबत बोलायचं नाही, मला चुकीचं ठरवायचं नाही. तर लग्न करताना करार झालेला बरा, मी काही करीन तुम्हाला सहन करावंच लागल असं त्या बाईने करारनामा करून घ्यावा. गंगेनं तसा करारनामा केला. त्यांनी सांगितलं आता कामामध्ये लीन झालेला आहे, ज्याला कामाची आसक्ती झालेली आहे त्याला भयम न शंका. कामातुराम न भयम न शंका. त्याच्या ठिकाणी भय नाही की शंका नाही. महाराज तो त्या ठिकाणी आणि पुढे गंगा त्याची पत्नी झाली. गंगेसोबत तो रममान झाल्यानंतर त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा तिने गंगेमध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून दिला. पहिला मुलगा सोडला.
आता बोलता येत नव्हतं, ठरलं होता, करार झाला होता, तू काही कर मी बोलणार नाही. असे 6 मुलं तिनं गंगेमध्ये सोडून दिले, बोलताच येत नव्हतं. 7व्यांदा तिला एक मुलगा झाला, धव नावाचा मुलगा, धव नावाचा वसू तिच्या पोटामध्ये गर्भस्थ झाला. मुलगा झाल्यानंतर ती सोडण्याकरता, पाण्यामध्ये सोडण्याकरता गेली. त्यावेळेला शंतनूने तिच्या हातचा तो मुलगा घेतला आणि सांगितलं तू याला पाण्यामध्ये सोडायचं नाही. त्यावेळेला ती गंगा त्या मुलांना घेऊन गुप्त झाली महाराज. आणि मुलगी गुप्त झाल्यानंतर 12-13 वर्षानंतर त्या मुलाला सर्व विद्या प्रदान करून शंतनू राजाकडे त्याला आणून दिलं. त्या मुलाचं नाव आहे देवव्रत. आणि तोच देवव्रत पुढे भीष्म नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. जन्म लियो देवव्रत ने किया कुल उद्धार, गंगा पुत्र के नाम से सकल लियो है श्री महाभारत कथा, श्री महाभारत कथा, महाभारत कथा, कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की. शब्द घोषित हुआ जब सत्य सार्थक सर्वथा, शब्द घोषित हुआ प्रकारे त्यांना भीष्म नावाचा मुलगा गंगेने एक दिवस आपल्या पतीकडे म्हणजे शांतनू राजाकडे आणून पोचवलेला आहे. मुलगा थोडा मोठा व्हायला लागला आणि शांतनू राजा गंगेच्या आठवणीने व्याकुळ व्हायला लागले. पत्नी नाही, पत्नीच्या चिंतेने, आठवणीने व्याकुळ व्हायला लागले. आणि एक दिवस गंगेच्या तीरावर फिरत गेले. गंगेच्या तीरावर फिरत गेल्यानंतर त्यांना ही मत्स्यगंधा दिसली, सत्यवती दिसली. आणि सत्यवती दिसल्यानंतर त्यांना वाटलं ही गंगाच आहे का. आणि त्या शंतनू राजाच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली आपण हिच्याशी लग्न केलं पाहिजे. तो त्या मुलीकडे गेला आणि त्या मुलीला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्या मुलीने सांगितलं तुम्ही राजा आहात, मी एक घिवर कन्या आहे, तुमचा माझा संबंध कसा शक्य आहे. आणि तुम्हाला माझ्या लग्नाची मागणी करायची आहे तर माझ्याकडे नका करू, माझ्या पित्याकडे जा. सांगितलं ठीक आहे. आणि मग ते त्या घिवराकडे, त्या कोड्याकडे गेले आणि कोड्याला सांगितलं हे कोड्या, मला तुझी मुलगी जी आहे सत्यवती मत्स्यगंधा ती मला पसंत आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. त्याने सांगितलं तुम्ही लग्न करायला माझी काही अडचण नाही, माझी काही अडचण नाही, तुम्ही तिच्याशी लग्न करा, पण माझी एक शर्त आहे. काय शर्त आहे. हिच्यापासून झालेला राजपुत्रच पुढे राज्याचा अधिकारी होईल. मग मात्र राजाचं फसलं, कारण राजाला पहिला मुलगा होता. नियमानुसार मोठा मुलगाच राज्याचा उत्तराधिकारी होत असतो. मोठा मुलगा भीष्म त्या ठिकाणी हजर आहे. मग राजाचं काही लक्ष लागत नव्हतं. काय कसं हो कसं म्हणावं, राजाचं लक्ष लागत नव्हतं. एक दिवस
भीष्मांनी विचारलं, बाबा तुमचं लक्ष राज्यामध्ये दिसत नाही, घरामध्ये दिसत नाही, जेवणामध्ये दिसत नाही, आता लक्ष तुमचं आहे कुठं? राजाने विचार केला, मुलाला कसं सांगावं की माझं लग्न करून दे? मुलाला कसं काय सांगायचं? त्या मुलगा हुशार होता, देवव्रत हुशार होता. त्यांनी मंत्र्यांकडून विचारणा केली की महाराजांना काय झालं? सांगितलं, महाराजांचं मन एका घिवर कन्येवर आलेलं आहे आणि घिवर त्यांना तिच्याशी लग्न करायचं. मग अडचण काय? अडचण एवढीच आहे, तिच्या पित्याने एक अट घातली आणि ती अट म्हणजे तिच्यापासून होणारा मुलगाच राज्याचा उत्तराधिकारी होईल. ठीक आहे म्हणे, माझ्या पित्याच्या सुखासाठी मी त्याचा त्याग करेल. महाराज हा देवव्रत त्या घिवराच्या घरी गेला, कोड्याच्या घरी गेला आणि कोड्याला सांगितलं, महाराज तुमची जी मुलगी आहे माझ्या पित्याला द्या. त्याने सांगितलं, हो तुमच्या पित्याला दिल्यापेक्षा तुम्हीच लग्न करून घ्या ना. म्हणे नाही, मी लग्न करणार, पण माझी अट मान्य आहे का? कोणती? माझ्या मुलीपासून येणारा मुलगाच या ठिकाणी राज्याचा उत्तराधिकारी होईल. त्यावेळेला भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली, त्या देवव्रताने प्रतिज्ञा केली, हे घिवरा मी कधीही लग्न करणार नाही. एक म्हणून तुझ्या मुलीपासून जन्माला येणारा मुलगाच या ठिकाणी राज्याचा उत्तराधिकारी होईल. त्याकरता मी कधीही माझ्या आजन्म ब्रह्मचारी राहील. आणि ही प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर आकाशवाणी झाली, महाराज धन्य आहात. आणि त्या दिवसपासून देवव्रताचं नाव भीष्म पितामह अशा प्रकारे पडलेलं आहे. प्रतिज्ञा भीष्म दियो सकल बलिदान, कुल की मर्यादा के लिए सकल कियो है दान। भारत की ये कहानी सदियों से भी पुरानी है, जानती है गंगा ऋषियों की अमरवाणी। महाभारत देवव्रत त्या ठिकाणी भीष्म नावाने प्रसिद्ध झाले. पुढे शांतनु राजाचा विवाह त्या सत्यवतीबरोबर झाला. सत्यवतीला त्याच्याबरोबर 2 मुलं झाले. एका मुलाचं नाव चित्ररथ आणि एका मुलाचं नाव विचित्रवीर्य. चित्ररथ आणि विचित्रवीर्य वयात यायला लागले. त्यावेळेला काशी नरेशाच्या घरी विवाह ठेवलेला होता, स्वयंवर ठेवलेलं होतं. भीष्म पितामह त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणच्या 3 मुली ज्या आहेत त्या ठिकाणच्या 3 मुली स्वयंवरातून पण जिंकून आणलेले आहेत. अंबिका आणि अंबालिका. त्यामध्ये ज्या 2 मुली आहेत त्या 3ही मुली सांगितलं दोघांशी विवाह करा. पण त्यामध्ये जी अंबा होती त्या अंबाचं जे प्रेम होतं ते दुसऱ्या राजाच्या ठिकाणी होतं हे भीष्माला माहीत झालं. भीष्माने तिचा त्याग, पण तिला काशी नरेशाकडे सोडलं. काशी नरेशाने तिचा स्वीकार केला नाही. शेवटी त्या आंबेने शाप दिला की मीच तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेल आणि ती निघून गेली. महाराज पुढे या चित्ररथ आणि विचित्ररथाला त्या ठिकाणी 3 मुलं झालेली आहेत. एक मुलगा जो आहे तो व्यासांच्याच कृपेने झालेला असल्या कारणानं व्यासांचं तेज त्या ठिकाणी सहन झालं नाही. तो आंधळा मुलगा जन्माला आला, त्याचं नाव धृतराष्ट्र. एक पंडुरोगाने ग्रस्त असा मुलगा निर्माण झाला, त्याचं नाव पांडू. आणि एक दाशीपासून एक मुलगा निर्माण झाला, त्या मुलाचं नाव विदूर. अशा प्रकारे 3 मुलं त्या ठिकाणी झालेली आहेत. 3ही मोठे संपन्न ज्ञान वीर अशा प्रकारचे झालेले आहेत. पुढे त्यांचं लग्न झालं. धृतराष्ट्राचं लग्न गांधारीबरोबर झालेलं आहे. पंडूराजाला 2 पत्न्या, एक कुंती आणि दुसरी माद्री. आणि हे जे आहेत हे महामंत्री म्हणून त्या ठिकाणी दाशीपुत्र विदुर जे आहेत ते महामंत्री म्हणून काम करायला लागले. पुढे पंडूराजा राज्यसिंहासनावर बसले, पण त्यांना एक शाप झाला.
त्यामुळे ते वनवासामध्ये राहू लागले. पुढे राज्यावर धृतराष्ट्राला बसवलेलं आहे. कालांतराने दोघांनाही संतती झाली. कुंतीला व्यासांच्या त्या दुर्वासांच्या मंत्रापासून 3 मुलं आणि माद्रीला 2 मुलं, त्याला पांडव अशा प्रकारे म्हणतात. त्यापैकी आणि तिला लग्नाच्या अगोदर एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव आहे कर्ण. आणि लग्न झाल्यानंतर 5 मुलं झाले. त्यामध्ये मोठा धर्मराज, युधिष्ठिर, त्यानंतर भीम, त्यानंतर अर्जुन. आणि माद्रीला 2 मुलं झाले. त्या एका मुलाचं नाव नकुल आणि दुसऱ्या मुलाचं नाव सहदेव. हे अश्विनी कुमाराच्या मंत्राने झालेले होते. अशा प्रकारचं चिंतन आहे. पुढे गांधारीला सुद्धा मुलं झाले. ते मुलं 100 मुलं होते. त्यांना कौरव ही संज्ञा प्राप्त झाली. 100 पांडव, 5 पांडव आणि 100 कौरव अशा प्रकारे त्यांचा इतिहास सांगितलेला आहे. पुढे मोठे झालेले आहेत. आणि त्यानंतर भगवंताच्या कृपेने, भगवतीच्या भगवान परमात्मा जे आहे ते पांडवांच्या बाजूला आहेत. पांडवांना हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. युद्धामध्ये त्या ठिकाणी जुवा खेळून त्यांचं राज्य सर्वच्या सर्व जे आहे ते कौरवांनी घेतलेलं आहे. त्यामुळे ते वनामध्ये फिरायला लागले. वनामध्ये भगवंतांची त्यांच्यावर कृपा झाली. पुढे महाभारत युद्ध झालेलं आहे. कौरव आणि पांडवांचं घनघोर अशा प्रकारे युद्ध होते. आणि त्या युद्धामध्ये 5ही जे कौरव आहे, 100 कौरव आहे, ते सर्व 11 औक्षवनी सैन्यासहित त्यांचा नाश झालेला आहे. या ठिकाणी 5 पांडव मात्र शिल्लक राहिलेले आहेत. पुढे व्यासांनी सर्वांना, गांधारीला मेलेले जे मृत तिचे मुलं आहेत, त्या मुलांचं दर्शन त्या ठिकाणी घडवलेलं आहे महाराज. त्यानंतर पुढे अर्जुनाला एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव अभिमन्यू. अभिमन्यूसुद्धा, त्यालासुद्धा वीरगती प्राप्त झाली होती. त्याची जी पत्नी होती उत्तरा, ती गरोदर होती. तिला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव परीक्षिती. या परीक्षितीच्याकडून अपराध घडला. तो अपराध असा होता की त्यांच्याकडून एका ऋषींचा अपमान घडला. त्या ऋषींनी शाप दिला, तुला 7 दिवसामध्ये मरण, तक्षक नावाचा सर्प चावेल. मग यांनी जगण्याकरता फार प्रयत्न केला. म्हणे काचाचा महाल केला आणि काचाच्या महालामध्ये तो राहायला लागला. 7 दिवसपर्यंत कोणाला येण्याची परमिशन त्या ठिकाणी नव्हती. कळेकोट्ट बंदोबस्त होता. मुंगीने सुद्धा आज्ञा घेतल्याशिवाय जाऊ नये अशा प्रकारचा त्या ठिकाणी महल केला. का? कारण माणसाचं मरण जर आलं तरी शहाणा माणूस मरण चुकवण्याचा प्रयत्न करतो. याकरता त्यांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. मग तो तक्षक जो आहे, तो तक्षक ब्राह्मणाच्या रूपात आला आणि त्याने फळं आणली होती. तर तो त्या ठिकाणी त्या काचाच्या महालाच्या दरवाजावर गेला आणि सांगितलं की हे बघा, मला या ठिकाणी राजाला काही फळं द्यायची आहे. सैनिक राजाकडे गेले. राजाला सांगितलं हे महाराज, एक ब्राह्मण आलेला आहे, तो तुम्हाला फळं देण्याची इच्छा करतो. राजाने सांगितलं त्या ब्राह्मणाला म्हणा 1 दिवस थांब, आजचा 6वा दिवस आहे, 7वा दिवस झाला का मी तुझ्या फळांचा स्वीकार करेल. त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं मला तेवढा वेळ नाही, हे फळं घ्या आणि तुम्ही राजाला द्या. राजाला ते फळं दिली. राजाला वाटलं काय होणार. राजाने ते फळ घेतलं आणि खाल्लं. खाता खाता त्या फळातून अडी निघाली आणि अडी पाहता पाहता फार मोठी झाली. तोच तक्षक नावाचा सर्प. आणि त्या तक्षकाने राजाला दंश केला आणि राजा त्या ठिकाणी अधोगतीला गेला. राजा अधोगतीला गेला. परीक्षिती राजाचं पतन झालं, अधोगतीला गेला. त्यानंतर त्यांचा मुलगा जनमेजय, या जनमेजयाने त्या ठिकाणी सर्पसत्र केलेलं आहे. त्या सत्रामध्ये सर्व सर्पांना आहूत केलं. आहूत केल्यानंतर त्यामध्ये एक तक्षक नावाचा सर्प जो आहे तो जिवंत राहिला. त्या संबंधामध्ये फार मोठी कथा आलेली आहे. आणि शेवटी त्याला दुःख झालं. तो भीष्माच्या आपल्या व्यासांकडे जातो आहे आणि व्यासांकडे गेल्यानंतर सांगतोय की राजा, हे भगवान, माझे जे पिताश्री आहेत, माझ्या पिताश्रींचं पतन झालेलं आहे. महाराज, माझ्या पिताश्रींना सद्गती प्राप्त व्हावी याकरता तुम्ही प्रयत्न करा, याकरता तुम्ही मला काहीतरी सांगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुझ्या पित्याची सद्गती जर प्राप्त करायची असेल तर तुला आंबा यज्ञ करावा लागेल. आणि त्या आंबा यज्ञामध्ये 9 दिवसपर्यंत तुला देवी भागवताचं श्रवण करावं लागेल. त्या देवी भागवताच्या श्रवणाच्या माध्यमातून तुझ्या पित्याचा उद्धार होईल सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी 2रा स्कंद पूर्ण झाला. जगदंबा माता की जय. त्यानंतर 3ऱ्या स्कंदाला सुरुवात झालेली आहे.
तिसऱ्या स्कंदाला सुरुवात झाल्यानंतर पण त्या जन्मेजयाने प्रश्न विचारला की महाराज, माझ्या पित्याची जी अधोगती झालेली आहे त्यांना सद्गती प्राप्त होण्याकरता तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा. भागवत कुणाकरता सांगितलं? परीक्षितीच्या उद्धाराकरता. आणि देवी भागवतही परीक्षितीच्या उद्धाराकरताच आहे. फक्त भागवत स्वतः परीक्षितीने श्रवण केलंय आणि देवी भागवत त्यांच्या मुलाने म्हणजे जन्मेजयाने श्रवण केलेलं आहे, एवढाच फरक महाराज. आणि मग नैमिषारण्यामध्ये चालू असलेलं हे सत्र, त्या सत्रामध्ये आता सांगायला लागले की पुढे व्यासांनी त्यांचा जो परीक्षिती राजाचा जो पुत्र आहे जन्मेजय, त्या जन्मेजयाला देवी भागवत सांगण्याकरता सुरुवात केली. सुत सांगू लागले, ऐका हे ऋषिगणांनो, ऐका. अत्यंत या ठिकाणी सर्वांची उद्धार करणारी एकच शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे अंबा. आणि आपण सर्वजण त्या शक्तीला जाणता. ती अंबा जी आहे ती अंबा सर्वांच्या सर्वात पतनालाही कारणीभूत तीच आहे आणि उद्धारालाही कारणीभूत तेच आहे. याकरता तुम्ही सर्वांनी जगदंबेची कथा श्रवण करा, ऐका. ती जगदंबा जी आहे. मग जन्मेजयाने अनेक प्रश्न निर्माण केले की ती जगदंबा कुठून आली, कशी निर्माण झाली, ती आदिमाया, तिचं स्थान, तिचं राहण्याचं स्थान मला सांगा, ती कोण्या ठिकाणी राहते, आधी मला तुम्ही सांगा. त्यावेळेला सांगायला लागले की ती जी शक्ती आहे ती एकमेव या जगताचा आधार आहे. संपूर्ण जगताला आधार देणारी जी कोणती जी शक्ती आहे तिलाच खऱ्या अर्थाने आदिशक्ती अशा प्रकारे म्हटलं जातं. तीच सर्वांची कल्याण करणारी शक्ती आहे. तीच योगमाया आहे. ती या जगताचं पालन करते. ती या जगताचं पहिलं निर्माण करते. निर्माण झाल्यानंतर या जगताचं पालन करते आणि या संपूर्ण जगताचा संहार करणारी एकमात्र शक्ती, त्याच शक्तीला या ठिकाणी आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा अशा प्रकारे संज्ञा आहे महाराज. आणि तिच्याच प्रभावामुळे या ठिकाणी ब्रह्मदेव या सृष्टीची निर्मिती करतो. विष्णू या जगताचं पालन करतो. विष्णू वेगवेगळे अवतार धारण करतो. कश्य, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन अशा प्रकारचे जे अवतार आहे ते अवतारसुद्धा त्या जगदंबेच्या कृपेनेच भगवान विष्णू धारण करत असतात. हे राजन, त्या जगदंबेला अनेक मस्तक आहेत, अनेक नेत्र आहेत, अनंत हात आहेत, अनंत पाय आहेत, अनंत मुखे आहेत आणि ती सर्व जगताची विराट स्वरूपाने सर्व ठिकाणी ती विराजमान आहे. अशी ती जगदंबा. त्या जगदंबेला माझा नमस्कार. मग विचारलं ती कोण्या स्थानाला राहते. त्यानंतर सांगितलंय, महर्षी व्यास जन्मेजयाला सांगू लागले, हे जन्मेजया, त्या जगदंबेचं स्वरूप जाणण्याकरता सर्वजण संभ्रमात आहे. तिला कुणी जाणू शकत नाही. मला नारदांनी जे सांगितलं तेच मी तुला सांगतो. नारद म्हणाले, नारदांनी मला सांगितलं. नारद म्हणतात मला ब्रह्मदेवानी सांगितलंय की ती जगदंबा जी आहे ती ही जगदंबा या जगतावर जगताची खरी निर्मात्री आहे. तीच आदिशक्ती आहे. त्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने सांगितलं होतं की हे सुपुत्रा ऐक, या ठिकाणी प्रलय कालामध्ये संपूर्ण जग जे आहे ते नामशेष झालेलं होतं. त्यावेळेला काही शिल्लक राहिलेलं नाही आणि अशा वेळेला पंचमहाभूते निर्माण झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन. म्हणजे काहीच नव्हतं. भागवतामध्ये सुद्धा सांगितलं आहे की काहीच नव्हतं, सर्व नामशेष झालेलं होतं. अवघे शून्यचे होते पाही, सर्वच्या सर्व शून्य होतं. आणि अशा वेळेला महाराज, त्यावेळेला वृक्ष नव्हता, चंद्र नव्हता, तारांगणे नव्हते चंद्र तारा काही, अवघे शून्यचे होते पाही. आणि अशा वेळेला त्यावेळेला एक शक्ती निर्माण झाली. तेव्हा एक ढालगज निर्माण झाली आणि ती शक्ती निर्माण झाल्यानंतर त्या शक्तीपासून पहिल्यांदा जो निर्माण झाला तो म्हणजे भगवान विष्णू निर्माण झालेले आहे. आणि त्या विष्णूच्या नाभी कमलापासून नाभीतून एक कमल बाहेर पडलं म्हणे.
आणि ते कमल हजारो कोसू मैल वर गेल्यानंतर त्या ठिकाणी उमललं आणि त्या ठिकाणी माझा म्हणजेच ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेव स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करू लागले, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. त्यावेळेला त्यांना एक शब्द ऐकवला, तप. त्यावेळेला त्यांनी जगदंबेचं एक मानसिक तप केलेलं आहे. भगवतीचं चिंतन करायला लागला आणि भगवतीचं चिंतन केल्यामुळे त्यांना या जगताचं ज्ञान झालं. आणि मग ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यातून एक तेज निघालं, ते रौद्र तेज होतं. ते म्हणजे भगवान रुद्र महादेव. अशा प्रकारे तीनही देवाची निर्मिती करणारी ती आदिशक्ती आहे. आणि मग तिघांनाही वाटलं की आम्हाला कोणी निर्माण केलं, आम्हाला कोणी निर्माण केलं. अशा प्रकारची भावना तिघांच्याही ठिकाणी निर्माण झाली. या ठिकाणी आम्ही निर्माण झालो खरं, पण आम्हाला निर्माण करणारा आहे कोण, अशा प्रकारचा संभ्रम त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. त्यावेळेला एक दिव्य विमान त्या ठिकाणी आलंय, दिव्य अशा प्रकारचं विमान त्या ठिकाणी आलंय महाराज. आणि आकाशवाणी झाली की हे तिघांनो, हे तीनही देवतांनो, तुम्ही या विमानामध्ये आरूढ व्हा, म्हणजे तुम्हाला जगदंबेचं स्वरूप तुम्हाला समजेल. आणि ब्रह्मा विष्णू महेश तिघही जण त्या विमानामध्ये महाराज आरूढ झालेले. आणि आरूढ झाल्यानंतर ते विमान मनक गतीने त्या ठिकाणी त्या ब्रह्मांडामध्ये फिरायला लागलं. आणि ब्रह्मांडामध्ये फिरल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा ब्रह्मलोकामध्ये ते विमान गेलं आणि सांगितलं की हा ब्रह्मलोक ब्रह्मदेवाकरता निर्माण केलेला आहे. त्यानंतर वैकुंठामध्ये ते विमान गेलेलं आहे आणि सांगितलं हा वैकुंठ लोक जो आहे तो वैकुंठ लोक या ठिकाणी भगवान विष्णूकरता निर्माण केलेला आहे. त्यानंतर कैलासामध्ये ते विमान गेलेलं आहे आणि सांगितलं की हा जो कैलास आहे हा रुद्रशक्तीकरता या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तिघांकरता 3 भुवनाची रचना त्या ठिकाणी केली. आणि त्यानंतर त्या तिघांनी हात जोडला आणि सांगितलं, हे माते, आम्हाला तुझं स्थान दाखव, तू कोण आहेस. हे जगदंबे, तुझं दर्शन घेण्याची इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये आहे, याकरता तू आम्हाला दर्शन दे. त्यावेळेला ते विमान महाराज दिव्य अशा एका लोकामध्ये प्राप्त झालं आहे. आणि तो लोक कोणता आहे, त्याला मणिद्वीप म्हणतात. आणि ते तिघही देव त्या मणिद्वीपामध्ये आलेले आहेत. मणिद्वीपामध्ये आल्यानंतर ते विमान जे आहे ते विमान थांबलं आहे. आणि थांबल्यानंतर तिघही देव त्या विमानातून उतरले. विमानातून उतरल्यानंतर त्या मणिद्वीपाची शोभा पाहायला लागले महाराज. त्या ठिकाणी कोकिळा जे आहे, कोकिळांचा कुहू कुहू अशा प्रकारचा आवाज येत होता. मंद मंद अशा प्रकारचा वृक्षांचा वारा येत होता. त्या ठिकाणी महाराज मंद सुगंध अशा प्रकारचा वायू विचरण करत होता आणि त्याचा सुगंध तिघांचे नाकांना सुख देत होता. अशा प्रकारे आणि पाहता पाहता संपूर्ण मणिलोकामध्ये ते फिरत आहेत. आणि मणिद्वीपामध्ये फिरत असताना वेगवेगळी शोभा, वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे वृक्ष, सर्व गोष्टींचा त्यांनी आस्वाद त्या ठिकाणी घेतला. आणि हे अचंबित झाले, हे कोणी निर्माण केलंय, हे कोणी निर्माण केलंय, अशा प्रकारची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि त्यानंतर त्यांना ते एका स्थानावर गेले महाराज. त्या स्थानावर सुंदर अशा प्रकारचा एक झोपाडा होता. त्या झोपाड्याला अनेक अशा प्रकारचे सजवलेलं होतं. अनेक वृक्षांनी, अनेक वेलींनी, अनेक पुष्पांनी त्याला सुशोभित केलेला अशा प्रकारचा एक झोपाडा त्या ठिकाणी त्यांना दिसला. आणि त्या झोपाड्याच्या बाजूने अनेक अशा प्रकारच्या सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी झोपाड्याच्या बाजूला दिसायला लागल्या. आणि त्या झोपाड्याजवळ गेल्यानंतर तिघांनी आश्चर्यभूत झाले की हा या ठिकाणी हे कोणी निर्माण केलेलं आहे. त्यावेळेला अष्टभुजा धारण करणारी, हातामध्ये त्रिशूल धारण केलेला, सर्व हातामध्ये अस्त्रशस्त्र अशी ती जगदंबा त्या ठिकाणी प्रकट झाली. हे अंगना पधारो महारानी, हे अंगना पधारो महारानी, मोरी शारदा भवानी. अंगना पधारो महारानी,
शारदा भवानी अंगना पधारो महारानी हो मोरी शारदा भवानी अंगना पधारो महारानी मोरी शारदा भवानी अंगना पधारो महारानी मेरी शारदा भवानी अंगना पधारो महारानी शारदा ओ शारदा भवानी मोरी शारदा भवानी मेरी शारदा भवानी शारदा भवानी मोरी शारदा भवानी कर दो कृपा महारानी ओ मोरी कृपा महारानी ओ मेरी शारदा भवानी अंगना पधारो महारानी ओ मेरी मोरी शारदा भवानी अंगना पधारो महारानी मेरी शारदा भवानी
या प्रकारे जगदंबा महाराणी त्या ठिकाणी प्रकट झाली. तीनही देव आश्चर्यचकित झाले की कोण आहे ही शक्ती, कोण ही पराशक्ती भगवती आहे. आणि महाराज ती त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी जो झोपडा होता त्या झोपड्यावरती जगदंबा विराजमान झाली. तिच्या आजूबाजूला शेकडो दासदाशी होत्या. अनेक प्रकारच्या शक्त्या, अष्टमहासिद्धी, 64 योगिनी, षोडश मातृका तिच्या सेवेकरता त्या ठिकाणी विराजमान होत्या. आणि ते सर्व पाहला ना, त्या सर्वजण ज्या आहेत त्या जगदंबेला झोके त्या ठिकाणी झोके द्यायला लागत होत्या. आणि बाकीचे जे देवता ज्या आहेत त्या देवता तिच्यासमोर नृत्य करत होत्या. ज्यांना कोणाला नृत्य करायचं असेल, गरबा खेळायचा असेल तो या गीतामध्ये जगदंबेच्या समोर गरबा खेळू शकतात. चला सर्वांनी उभं व्हा आणि नाचायचं. जय हो. झूला झूला चलो रे आई डूब चलो रे, डूब चलो रे आई डूब चलो रे. श्याम भाई मनघट के डूब चलो रे, श्याम भाई मनघट के डूब चलो रे, डूब चलो रे आई डूब चलो रे, डूब चलो आई डूब चलो रे. करे तो प्रणाम शेरवाली